जिला परिषद सदस्य अरुण भोईर इनका शुक्रिया। पुन्हा एकदा सगळ्या स्पॉन्सर्सचा मनापासून आभार। आइए अब हमारे गेस्ट को हम इनवाइट करते हैं। सलाउद्दीन भाई, सलीम मोमीन, अजहर अंसारी, उमर खान, नईम शेख, अमोल पाटिल और नईम भाई। दोस्तों, ये हमारे तमाम गेस्ट हैं जिनका बहुत बहुत शुक्रिया है। आइए शुरू करते हैं कैच ऑफ द मैच का सिलसिला। कैच ऑफ द मैच कोणाला आपण देणार आहोत आपल्याला सांगतेय रेश्मा मयेकर। कॅच ऑफ द मॅच गोज टू भोलेनाथ फ्रॉम सरोली टीम। सरवलीपाडा संघाचे भोलेनाथ यांना एक सुंदर गोरी फॉर्म सेंटर महबूब गोरी यांनी पुरस्कृत केलेला पिलो आहे। सलाव भाई यांच्या शुभ हस्ते। ये तकिया जो है ना भाई साहब, इसके ऊपर आपने अपना सर रखा ना, आराम से सो जाइए। थैंक यू सो मच महबूब गोरी साहब। आइए अब सीधा चलते हैं मैन ऑफ द मैच अवार्ड की तरफ। मॅन ऑफ द मॅच गोज टू ज्यांनी 12 बॉल्स मध्ये 24 रन्स आज आपल्या बॅट मधून काढले असे मोनिश। आइए मोनिश, देखिए बिल्कुल विराट कोहली लुक है उनका, दाढ़ी बड़ी हुई है, बल्लेबाजी भी लाजवाब। आइए सबसे पहले इथे शिव शक्ति जूस एंड आइसक्रीम सेंटर इनके द्वारा स्पॉन्सर किया गया राहुल गुप्ता जी का ये गिफ्ट हैम्पर। अब नईम भाई से मैं गुजारिश करूंगा आपके दस्ते मुबारक से यहाँ पर डॉक्टर तौसीफ शेख साहब द्वारा महापोली का ये गिफ्ट हैम्पर। अगला गिफ्ट हैम्पर A1 एंकर राजेंद्र रघुनाथ पाटिल लाखिवली इनका स्पॉन्सर किया गया ये नायाब तोहफा सलाऊ भाई दे रहे। अब फ्रूट बास्केट नईम शेख साहब के हाथों अरुण भोईर जिला परिषद सदस्य और ताबिर जयरूमी इन्होंने स्पॉन्सर किया हुआ है, ये आपका हुआ मोनिश। अब जो हमारे अजहर अंसारी साहब है आपको दे रहे एक गिफ्ट हैम्पर फ्रॉम पाइनियर स्पोर्ट्स। BC4 सदस्य अमोल पाटिल इनके हाथों SK स्पोर्ट्स मापोली के शादाब कोटकर का ये कैप। आइए अब ये उमर खान द्वारा डी साकरिया का ट्रेंडी बैग। एक्रेलिक आर्ट 2 के अतीक पल्लन द्वारा स्पॉन्सर की गई ये एक्रेलिक की नायाब ट्रॉफी मोनिश। तमाम गेस्ट का बहुत बहुत शुक्रिया। अब आप तशरीफ रख सकते हैं। आइए मोनिश आपसे बात करेंगे। कॉंग्रॅच्युलेशन्स मोनिश, लुक पूर्ण विराट कोहली सारखा केलंय। स्पेशली बाली ट्रॉफी साठी हा लुक होता का? सॉरी समजलं नाही। नाही, खूप वर्षापासून हा लुक झालाय आता माझा। आता खूप वर्ष झाली, जवळपास 3-4 वर्ष झाली लुक। क्या बात आहे। जेवढी चांगला लुक आहे तेवढीच चांगली स्माइल आहे मोनिशची। कसं वाटतंय मॅन ऑफ द मॅच घेऊन? नक्कीच चांगल्या टुर्नामेंटमध्ये चांगलं प्रदर्शन केल्यावरती चांगलंच वाटते, नेहमी चांगलं फील करतो। मोनिश, अर्थात ओपनिंग फलंदाजी तुझी वर्षापासून मी बघत आलो आहे। यू आर रनिंग बिटवीन द विकेट, एक्सेलंट। बाली ट्रॉफी सारख्या स्पर्धेमध्ये जेव्हा आपण आपल्या गावासाठी रिप्रेझेंट करतो तेव्हा एक वेगळा आनंद असतो आणि आज सामनावीरचा हा पारितोषिक तुला भेटलाय, कोणाला तू हा डेडिकेट करू इच्छितो? पूर्ण टीमसाठी आहे हे, कारण गावासाठी खेळताना कधीही चांगली गोष्ट असते। आपण 100% देतो तेव्हा कधीही चांगला फील करतो आपण जेव्हा मॅन ऑफ द मॅच घेतो तेव्हा, म्हणजे चांगलंच प्रदर्शन केलं ते चांगलं वाटतं। मोनिश, आज जवळपास मी गेली 2 दशक तुला क्रिकेट खेळताना बघतोय, तुला असं वाटतं की तुझं अजून बेस्ट क्रिकेट यायचं बाकी आहे? सर जसं जसं एज होते त्या हिशोबाने तर आता बेस्ट तर फिटनेसच्या हिशोबाने इश्यूज येतात, तर जे काय तेच आता बेस्ट आहे। सो दिस इज मोनिश गाइज, मोनिश द मार्वेलस, ज्याने सामनावीरचं पारितोषिक पटकावलं आहे। तुला खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा। थँक्यू सो मच। सो हे होते मोनिश आपल्यासोबत जे ठरलेले आहेत मॅन ऑफ द मॅच। पुन्हा मिळणार आहोत आपल्या 40+ सामन्याकडे। ओव्हर टू यू पांडुरंग धर्मा पाटील, कॉमेंट्री बॉक्स।
धन्यवाद हरेश, धन्यवाद रेशमा। लौट चलते हैं इस वक्त बाली ट्रॉफी की अद्भुत दुनिया में। आप सभी का हार्दिक स्वागत। एक विकेट गिरा है, एक ओवर की समाप्ति। जॉली कामतकर, विलास बालू आउट हो चुके हैं। इस मरतबा स्विंग एंड मिस, बढ़िया गेंद। सचिन शैलेश के पाँव नहीं चले थे। छोटे रनअप से मुड़ते हुए गेंदबाज बजरंग पाटिल। इस मरतबा स्लॉक किया है, पीछे खिलाड़ी हैं। गेंद पहले बाउंस पर पहुंची है डीप में, 1 रन आता हुआ। गोल्डी क्रिकेट आप देख रहे हैं बाली ट्रॉफी में। देखिए, एक ऑल द बेस्ट है जो अल्ताफ बाली से वेरीफाई होकर हम तक पहुंची है ऑर्गेनाइजिंग कमेटी से। नरेश मात्रे जो जॉली कामतकर के ओनर हैं, स्पॉन्सर हैं, उन्होंने जॉली कामतकर को ऑल द बेस्ट कहा है, लेकिन ऑल इज वेल नहीं। लॉक कर दिया है, नहीं पहुंच पाएंगे। नो मैंस लैंड में गेंद। इस बीच 2 रन बनते हुए कुल स्कोर जॉली कामतकर 40 प्लस का 7 रन। अगली 2 टीमों को डबल ए भारत गैस टॉस बॉक्स में बैठना है। खेलने वाली टीमें रईस बिल्डर एंड डेवलपर और उनके साथ रहमानिया स्पोर्ट। खड़े खड़े लॉब कर दिया, पीछे खिलाड़ी, और क्या छूटा, सपना टूटा और 2 रन भी बने। इन 2 रन से जॉली का स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन। आप देख रहे हैं भारत का सुपर से ऊपर शो बाली ट्रॉफी 2022 की अद्भुत शाम आप सभी के नाम। वाइड गेंद आती हुई 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 10 पे पहुंचा है। 10 रन 1 विकेट। 4 ओवर में 40 प्लस में अगर 40 रन बन जाते हैं तो एक अच्छा टोटल माना जाता है। फुल टॉस गेंद टर्न कर दिया ऑन साइड में, डीप स्क्वायर लेग पे खिलाड़ी, फिर मिसफील्ड और नहीं पहुंच पाए क्रीज में। पहला विकेट गिरता हुआ यहाँ पर दूसरा विकेट 11 के योग पर जॉली स्पोर्ट कामतकर का। मुकाबला चलता हुआ जॉली स्पोर्ट कामतकर बनाम कालिका माता स्पोर्ट्स खारबाओं के बीच में। नए बैट्समैन सचिन। अजय, आपकी मालूमात के लिए वो मुकाबला भी कोई नहीं भुलाऊंगा। यही सचिन जो कि बहुत मशहूर ऑलराउंडर रह चुके हैं, और जब जॉली का दौर था तो इनका रोल बहुत बड़ा पकड़ा जाता था। लॉन्ग ऑफ पे फील्डिंग भी ज़बरदस्त करते थे सचिन। सचिन के बाद जो ऑलराउंडर की फहरिस्त है उसमें अरविंद आ गए, जो मेयर कप 2011 के मैन ऑफ द सीरीज रहे थे। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए बजरंग पाटिल। बहुत बढ़िया ड्राइव, बिल्कुल गेंद पे जाकर बहुत ही खूबसूरत एक्स्ट्रा कवर ड्राइव। पीछे खिलाड़ी 1 रन। जब गेंद की मेरिट पे शॉट लगता है अजय, तो आंखों में जज्ब हो जाता है। 2 ओवर की समाप्ति, कुल रन बने 12, विकेट गिरे हैं 2। जॉली स्पोर्ट कामतकर टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई। चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी होते म्हणजे काय, तर ते क्लासिक क्रिकेट असतं सिद्दीकजी, आणि क्लासिक क्रिकेट पाहायला फार मजा येत असते। तर एक क्लासिक फटका जरूर पाहायला मिळाला, परंतु आत्तापर्यंतचा जो खेळ झालेला आहे, गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे कालिका माता खारबाव 40 प्लस संघासाठी। 12 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर जॉली स्पोर्ट्स कामतघर 40 प्लस संघ। धावांचा वेग वाढवावा लागणार आहे फलंदाजांना। आता फक्त 2 षटकांचा खेळ बाकी असेल या इनिंग्समध्ये। 40 प्लसचे जे सामने आहेत ते प्रत्येकी 4 षटकांचे आहेत, आणि आपण बघतोय की ग्रामीणचे जे सामने आहेत ते प्रत्येकी 5 षटकांचे। भिवंडीचं सिटी क्रिकेट प्रत्येकी 6 षटकांचे सामने।
अब देखना है कि गेंदबाजी में किसको बुलाया जाता है। सिद्दीकजी, खारबावमध्ये जी स्पर्धा संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की 40+ जे संघ खेळले होते त्यामध्ये जे सेमीफायनलमध्ये संघ दाखल झाले होते त्यापैकी 3 संघ हे खारबावचेच होते. कालिका माता खारबाव संघानं ती स्पर्धा जिंकली खारबावची. तर एक चॅम्पियन संघ आहे या हंगामामध्ये चांगली कामगिरी करत आहे कालिका माता खारबाव संघ. पण जॉली स्पोर्ट्स कामतघर संघ देखील चांगला संघ आहे. जरूर सुरुवात तेवढी चांगली झालेली नाही परंतु पलटवार करण्याची क्षमता आहे त्यांच्या फलंदाजांमध्ये. पलटवार हा इथे करावाच लागणार आहे. किमान उर्वरित 2 षटकांमध्ये मला असं वाटतं की 20 ते 25 धावा तरी इथून जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. गेंदबाजी में किशोर पाटिल को बुलाया गया है जो वीआईपी एंड से गेंदबाजी कर रहे हैं. सचिन है स्ट्राइक पर. किशोर पाटिल समय ले रहे हैं. बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव, पंच किया गेंद को और गेंद निकल गई है कवर बाउंड्री के बाहर. 4 रन, दिलकश स्ट्रोक. क्लासिक क्रिकेटबद्दल आपण बोलत होतो. आणखी एक क्लासिक फटका पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. सचिन पाटील यांच्या बॅटमधून हा चौकार आला. विड्थ होती आणि काय जबरदस्त टायमिंग, प्लेसमेंट त्यापेक्षाही सुंदर. 2 खेळाडूंच्या मधून बॉल काढलाय डीपमधून 4 धावांसाठी. आज आपको अंदाज़ा हो गया होगा कि किस क्लास के ऑलराउंडर रहे होंगे. गतवर्षी देखील त्यांचा खेळ जवळून पाहिला मी मेयर कपमध्ये. फिर से कट करने की कोशिश, इस मरतबा वाइट का इशारा अंपायर रमीज रईस का आता हुआ. 1 रन से स्कोर 17 रन 2 विकेट. 17 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. शॉर्ट फाईन लेगला जो खेळाडू होता तो आता फ्लाय स्लिपमध्ये आणि एक वाईडिश गलीमध्ये खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. फिर से कट करने की कोशिश, अतिरिक्त उछाल था, बल्ले के अंदर लगी, शॉर्ट थर्मेन पे गई. 1 रन बनता हुआ स्कोर में. स्कोर 18 रन 2 विकेट. 18 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. या फटक्यानंतर स्वतःवर थोडे निराश दिसत आहेत फलंदाज. कारण पुन्हा एकदा चांगली संधी होती चौकार प्राप्त करण्याची मला असं वाटतंय. कारण थोडी विड्थ होती. जरूर बाउन्स थोडा जास्त होता या बॉलमध्ये. फिर से आउट कॉट बिहाइंड. लगातार ऑफ स्टंप के बाहर की गेंदें, छेड़खानी, नतीजा कॉट बिहाइंड. बॅटची आतली कडा लागलेली आहे आणि चांगला झेल विकेट कीपरकडून. खुंदन यांची खेळी संपुष्टात आलेली आहे. फक्त 1 धावेचं योगदान ते देऊ शकलेत आपल्या टीमसाठी. संघाची धावसंख्या 3 बाद 18. यानंतरचा सामना असेल सिटी पूलमधून रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विरुद्ध रहमानिया स्पोर्ट्स. अच्छी बॉलिंग हो रही है. किशोर पाटिल की तरफ से एक चौका ज़रूर आया है लेकिन बॉलिंग बहुत अच्छी हो रही. अंदर आने दिया था, बैकफुट पे गए, धीरे से टैप कर दिया गेंद को डीप कवर पॉइंट पे. 1 रन. ओवर थ्रो हो गया वहाँ पर. 2 रन पूरे किए बैट्समैन ने. इन 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुँचा है 40+ में. जॉली स्पोर्ट कामतगढ़ का
20 रन और 3 विकेट. एक चांगला स्ट्रोक नुकतेच खेळपट्टीवर आलेले आहेत रवी पाटील. वेट केला चेंडूचा, चेंडू येऊ दिला आणि थोडासा लेट त्यांनी फटका खेळला होता. ओ कट के अंदर की जानिब आई थी गेंद. टिप्पा खाने के बाद काफ़ी कट के अंदर आई थी. ये देखिए, और अपर कट करना चाहते थे. कंधे के अधून-मधून. जोर का अच्छा इस्तेमाल कर रहे, लंबे कद के. हे अधूनमधून आपण पाहिलं की त्यांना चांगला बाउन्स मिळालेला आहे. फिर से इस मर्तबा निकाल दिया गेंद को. थर्ड मैन बाउंड्री पर 4 रनों के लिए. गेंदबाज के पेस और बाउंस को बहुत अच्छा काउंट किया और बल्ले के फेस को खोला. या आधीच्या चेंडूवर देखील काहीसा असा प्रयत्न करायचा होता, मात्र यश मिळालं नव्हतं. आता मात्र बाउन्स खूप जास्त होता आणि फक्त दिशा दाखवण्याचं काम केले. थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये होता. बॅकवर्ड पॉईंटला देखील एक खेळाडू होते, दोघांना बीट केलंय. अतिशय सुंदर चौकार. 3 ओवर की समाप्ति. रन बने 24, विकेटें गिरी है 3. चांगलं षटक राहिलं मागचं जॉली स्पोर्ट्स कामतघर संघासाठी. 12 धावा त्या षटकामध्ये फलंदाजांनी जोडल्या. पहिल्या 2 षटकांमध्ये देखील 12 धावा धावफलकावर होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये जर आणखी 12 किंवा 15 धावा जर फलंदाजांनी जोडल्या तर निश्चितच एक चांगली मॅच पाहायला मिळेल. बाली ट्रॉफी 2022 मधील 40+ हा पहिला सामना जॉली स्पोर्ट्स कामतघर आणि कालिका माता खारबाव या 2 संघांदरम्यान. सध्या खेळपट्टीवर सचिन पाटील आणि रवी पाटील यांची जोडी पाहायला मिळते. व्यासपीठावर काही मान्यवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नईम शेख साहेबांना देखील तुम्ही पाहू शकाल. येणाऱ्या पाहुण्यांचा मान सन्मान त्यांच्या शुभ हस्ते केला जातोय. शेवटचं षटक सुरू होत आहे. गोलंदाजीला येत आहेत महेंद्र पाटील. सचिन पाटील यांच्याकडे स्ट्राईक असेल. विकेट किपरच्या पाठीमागे व्ही मध्ये 2 खेळाडू आहेत सर्कलच्या आतमध्ये, अर्थात शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग. बाकीचे सर्व खेळाडू सीमारेषेवर तैनात. जबरदस्त फटका यावेळेस आडव्या बॅटनं समोर प्रहार केलाय. लॉंग ऑनला फिल्डर तेथे नव्हता आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. अप्रतिम शॉट. खरं तर लॉंग ऑनचा जो खेळाडू आहे तो फार वाईड आहे. अगदी मिड विकेटच्या दिशेनं तो फिल्डर होता आणि लॉंग ऑनचं क्षेत्र खुलं होतं. आखूड टप्प्याचा बॉल होता. वेळ मिळाला फलंदाजाला. अप्रतिम टायमिंगच्या जोरावर हा चौकार प्राप्त केलाय. धावांचा वेग चांगल्या प्रकारे वाढवतात हे दोन्ही फलंदाज. धावसंख्या झाली 3 बाद 28. खरं तर खारबाव एक बलाढ्य संघ आहे 40+ मधील आणि त्यांना जर चांगलं चॅलेंज द्यायचं असेल तर निश्चितच 40च्या जवळपास तरी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न केला जातोय. मला वाटतं पंच चेक करू इच्छित आहेत की हा चौकार आहे की षटकार. तर कन्फर्मेशन येईल आपल्यापर्यंत. टी व्ही अंपायर पाहत आहेत. चौकार आहे. थोडासा सीमारेषेच्या आत चेंडू लँड झालाय आणि त्यानंतर चेंडू सीमारेषा पलीकडे निघून गेलाय. आता मात्र लॉंग ऑनला तेथे फिल्डर तैनात करण्यात आलेला आहे. पुढचा बॉल घेऊन महेंद्र. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस अक्षरशः चेंडूचा पाठलाग केला होता. बॉल वाईड आहे आणि विकेट किपर देखील बीट होतोय. मात्र चांगलं फुटवर्क शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडूकडून पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न. फेक तेवढी परफेक्ट पाहायला मिळत नाहीये. 2 धावा कंप्लीट म्हणजेच 3 धावांचा बोनस येथे मिळालेला आहे जॉली स्पोर्ट्स कामतघर संघाला. वाईडच्या रूपात ह्या 3 धावा. धावसंख्या 31. कामतघर गावामध्ये प्रचंड क्रिकेटचं वेड आहे. तसंच खारबावमध्ये देखील आहे. खारबाव गावातून देखील आपल्याला 40+ असेल, सिटी क्रिकेट असेल किंवा ग्रामीण क्रिकेटचे संघ पाहायला मिळतात. तसंच कामतघरमध्ये देखील आहे.
खूप जोरात पुल करायचा होता हा बॉल थोडासा खाली राहिला टप्पा पडल्यानंतर. स्वतःभोवती अक्षरशः गिरकी घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा पहा, पण बाउन्स थोडासा कमी असल्या कारणानं तो बॉल कनेक्ट करता आला नाही. आणि या षटकातील हा पहिला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस पुल केलाय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. 2 खेळाडू आहेत तिकडे, एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. उंच फेक होती त्याचाच येथे फायदा उचलला गेलाय. 2 धावा कंप्लीट. चांगला प्रयत्न सुरू आहे मैदानामध्ये. मजर खान माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. मजर 40+ सामना आहे, परंतु ज्या पद्धतीनं हे 40+ खेळाडू खेळत आहेत निश्चितच पाहून मनाला खूप आनंद होतोय. देखिए, जब भी 40+ की टीम खेलती है और मैं कमेंट्री भी आता हूँ तो मैं एक ही चीज़ कहता हूँ कि ये 40+ नहीं, ये 14+ है. जिस तरह से इनका खेल मैं देखता हूँ, मैं बहुत ज़्यादा एंजॉय करता हूँ इनका खेल. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवता आलेला नाहीये. डॉट चेंडूची सांगता होतीये. थोडी मुवमेंट, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये येतोय. चांगली फिट आहेत गोलंदाज आपण पाहिले तर महेंद्र आणि सचिन देखील तसेच फिट खेळाडू आहेत 40+ मधील. यावेळेस अगदी बॉल बॅटच्या रडारमध्ये होता, फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या वरून. व्हाट अ शॉट, षटकार. कमाल का स्ट्रोक वहाँ पर इस वक्त सचिन के बल्ले से आता हुआ. क्या स्ट्रोक लगाया, कोई भी नहीं कह सकता है कि ये किसी 40+ के बल्लेबाज ने ये स्ट्रोक लगाया. ये देखिए, गजब का स्ट्रोक वहाँ पर इस वक्त सचिन के बल्ले से आता हुआ और सिक्सर की मदद से स्कोर अब 39 पर. फुल स्विंग ऑफ द ब्लेड आणि परफेक्ट मिडलिंग. जेवढी जास्त उंची तेवढंच जास्त अंतर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर छूम अंतर. 6 धावा मिळाल्या. पहिला षटकार आला या सामन्यातील आणि 40+ कॅटेगरीमधील पहिला षटकार बाली ट्रॉफी 2022 मधला आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 39. चांगलं कमबॅक केलंय जॉली स्पोर्ट्स कामतगर संघानं. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 12 धावा धावफलकावर होत्या. ओ, यावेळेस काही जबरदस्त रिप्लाय षटकाराला दिलाय गोलंदाजानं. सडेतोड उत्तर दिलंय. बाउन्स खूप चांगला पाहायला मिळाला. डॉट चेंडूची सांगता आणि याचबरोबर इनिंगची देखील सांगता झाली आहे. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघानं टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग केली आहे आणि एक चांगली धावसंख्या त्यांनी उभारली. 39 धावा धावफलकावर. 40+चं क्रिकेट आहे. टार्गेट मात्र 40 आहे. 40 धावांचं टार्गेट असणार आहे 4 षटकांमध्ये. हा सामना जिंकण्याकरिता कालिका माता खारबाव 40+ संघासमोर. आपण लगेच वळणार आहोत पुढील सामन्याच्या टॉसकडे. पुढचा सामना सिटी पूलमधून आहे. रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विरुद्ध रहमानिया स्पोर्ट्स. जाऊया टॉस बॉक्समध्ये. हॅलो हॅलो. शुभ संध्या. पांडुरंग धर्मा पाटिल कमेंट्री बॉक्स. दोस्तों, एक और सिटी के मुकाबले के लिए हम तैयार हुए हैं. आप देख रहे हैं अल्ताफ बाली और पाइनियर स्पोर्ट्स प्रेजेंट्स बाली ट्रॉफी 2022 चौथी शाम. और हमारे साथ जुड़ चुकी है रेशमा मयेकर. 2 कैप्टन है हमारे साथ, रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स और रहमानिया स्पोर्ट्स. हम खड़े हैं ए भारत गैस टॉस बॉक्स में. कुक फूड सर्व लव. और ये हमारे टॉस बॉक्स के ओनर हैं असफर बोलिंस्कर साहब और हमारे माजी महापौर जावेद दलवी साहब. इनको बहुत बहुत शुक्रिया. आइए अब मैं मैच रेफरी अजीम हमदुल्ले को यहाँ पर इनवाइट करना चाहूँगा. और हमारे टॉस सेरेमनी के गेस्ट रहेंगे फयाज भाई और शकील भाई. से गुजारिश है कि आप अब यहाँ हमारे साथ टॉस बॉक्स में तशरीफ लाएं. रेशमा, हमारे पास एक समय भी है, तो जब तक हमारे गेस्ट यहाँ पर पहुँचते हैं. यस, दे आर कमिंग. आइए शकील भाई और फयाज भाई. बहुत ही लाजवाब, देखो उन्होंने टी शर्ट पहना है. एबी ट्रॉफी, हाल ही में एबी ट्रॉफी का आयोजन हुआ था, बहुत ही भव्य आयोजन. आइए भाईजान. ऑर्गेनाइज्ड बाय अर्जेंटीना, मतलब अपने तंजीम भाई गोरेकर की टीम है. ओके. सो रेशमा, शो द टॉस कॉइन प्लीज. दोनों टीम के कैप्टन को और हमारे स्पेशल गेस्ट को टॉस कॉइन दिखाना चाहती हूँ. कॉइन के एक साइड पर है एबी यानी कि अल्ताफ बाली और कॉइन के दूसरी साइड पर है बाली ट्रॉफी 2022. सर, डू दी ऑनर. आप कॉल रहमानिया स्पोर्ट्स.
रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स का कॉल है. बाली ट्रॉफी इज अ कॉल एंड इट्स एबी यानी कि रहमानिया स्पोर्ट्स इन्होंने टॉस जीत चुके हैं. तो यहाँ पर फहद दलवी मनसब मुल्ला रोलेक्स मेडिकेयर की एक खूबसूरत मेडिकेयर किट बैग और रियल स्टील और रियल स्पोर्ट्स के वसीम अंसारी साहब द्वारा स्पॉन्सर की गई बहुत ही खूबसूरत ग्रे कलर की आप कैप देख रहे हैं. थैंक यू सो मच रोलेक्स मेडिकेयर एंड थैंक यू सो मच वसीम भाई अंसारी. अब मैं दोनों गेस्ट से गुजारिश करूंगा कि मंच पर तशरीफ लाएं. रहमानिया स्पोर्ट्स अभी अभी मगरिब हुई है और बहुत ही दिलकश मंजर है. शाम के वक्त में मैच खेलते हुए कैसा महसूस कर रहे हैं? बहुत अच्छा महसूस कर रहे हैं सर. और रहमानिया स्पोर्ट्स की ये टूर्नामेंट के लिए तैयारी कैसी रही? बहुत दिन से तैयारी कर रहे हैं. 15-20 दिन से तैयारी चालू है. वैसे तो ये टूर्नामेंट की तैयारी पूरा साल करते हैं, लेकिन अभी 15-20 दिन कुछ ज़्यादा ही तैयारी की गई है. क्या बात है. और क्या डिसीजन लिया है आपने? बैटिंग, वी विल बैट फर्स्ट. थैंक यू सो मच. मेरे साथ है जो कैप्टन, हंसता हुआ नूरानी चेहरा. क्या बात है. देखिए हमेशा स्माइल करते हुए रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स के कैप्टन. जैसे रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स के टॉवर्स बनते हैं वैसे हमें रन्स यहाँ पे देखने मिलने वाले हैं. इंशाल्लाह ताला. सामने की टीम ने टॉस जीत के बैटिंग लिया है. मैं भी टॉस जीता तो बैटिंग ही करता. लेकिन अभी आपको फील्डिंग करनी है. शाम का समय है. क्या कहना चाहते हो बाली ट्रॉफी 2022 का जो ये मंजर है उसके बारे में? ये मंजर तो बहुत लाजवाब है. पहले शुक्रिया करना चाहूँगा बाली ट्रॉफी, अल्ताफ़ भाई को और उनके ऑर्गेनाइजर कमेटी पॉन्जर स्पोर्ट क्लब को, जिनके होते हुए ये वर्ल्ड कप जो कहा जाता है इतना सक्सेस होता है. बहुत मेहनत लगती है. मेरी तरफ से उनको एक बार मुबारकबाद. थैंक यू सो मच. और हमारी तरफ से दोनों टीम्स के कैप्टन और दोनों टीम्स को मुबारक. जो जीतेगा, अच्छा खेलेगा वो जीतेगा. देखेंगे किसकी होती है जीत और किसकी होती है हार थोड़ी देर में. टिल देन ओवर टू यू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच रेश्मा. विकेटचं पतन. पहिला बॉल डॉट निघून गेला होता आणि त्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या नादात फलंदाज बाद झालाय. महेंद्र पाटील बादवून तंबूत परत आहेत. पहिला झटका लागलाय कालिका माता खारबाव 40+ संघाला. कॉर्नर ऑफ द क्रीज. हा बॉल जवळपास वाईट बॉल होता. त्या बॉलवर बॅट फिरवली, वरची कडा लागली आणि विलास बाळू ते तर अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षक आहेत. येथे शैलेश पाटील यांनी जेल टिपलाय. मला असं वाटलं की विलास बाळू आहेत की काय, पण विकेट मिळालेली आहे. गोलंदाज रजनीश यांना 0वर पहिला धक्का लागलाय. 40 धावांचं टार्गेट. आता खेळपट्टीवर उमेश कारभारी आणि मनोज ही जोडी पाहायला मिळते. प्रतिषटक 10च्या सरासरीनं धावा जोडायचे आहेत. जसं सिद्दीकजींनी देखील उल्लेख केला होता की 40+ मध्ये 40 हे टार्गेट फार चांगलं आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख बॉल आहे. जोरदार अपील आणि यस ते अपील उचलून धरतायत पंच रमीज रईस. फलंदाज बाद. बहुत बढ़िया गेंद रही थी वहाँ पर जहाँ बल्लेबाज उमेश कारबारी का विकेट गिरा है. गजब की गेंदबाजी देखने को मिल रही है यहाँ पर. पहले ओवर में गेंदबाज रजनीश द्वारा बैक टू बैक 2 गेंदों पर 2 विकेटें हासिल की उन्होंने. जो टारगेट है वो 40 रनों का टारगेट है. लेकिन यहाँ पर हम देख रहे हैं जो शुरुआत हुई है दोनों ओपनर बल्लेबाज इस वक्त पवेलियन की तरफ वापस गए हैं. आणि 40+च्या पहिल्याच सामन्यामध्ये हॅट्रिक पाहायला मिळते की काय. हॅट्रिकची संधी असणार आहे रजनीश यांच्याकडे. खातं अजूनही उघडलेलं नाही आहे. मज़म मकबा जी इस वक्त हमसे जुड़ चुके हैं. वेलकम मज़म भाई, आपका स्वागत है बाली ट्रॉफ़ी 2022 में. हॅट्रिक पर अब आ गए गेंदबाज रजनीश. आणि हॅट्रिक चेंडूचा सामना करण्यासाठी नवीन फलंदाज मनीष मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात खरं तर जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाची देखील अडखळणारी झाली होती. और साथ ही साथ शंकर जूस सेंटर के राहुल गुप्ता जी और दीप बहरिया भी हमसे जुड़ चुके हैं. और खड़ीपार के फैयाज़ भी इस वक्त हमसे जुड़ चुके हैं. वेलकम, सभी का इस्तेकबाल है. उसी बीच वहाँ पर देखना है मिस टाइम स्ट्रोक है. गेंद हवा में है.
अब जाकर गेंद को फील्ड किया, उसी बीच वहाँ पर दूसरे रन के लिए पलट चुके हैं दोनों ही बल्लेबाज। 2 रन आएंगे इस गेंद के ऊपर, स्कोर 2 रनों की मदद से अब खाता खुलता हुआ। हॅट्रिक बॉल होता आणि फलंदाजाने थोडासा धोका देखील पत्करला होता, विट होती, त्यामुळेच एक आक्रमक फटका तिथे खेळण्याचा प्रयत्न झाला। बॉल हवेत होता बराच काळ, परंतु इनफिल्डला क्लिअर केलं गेलं एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये। पहिल्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। बॅक टू द बॉलर, झेलशीतची संधी गमावण्यात आलेली आहे। कॉटन बोल्टचा चान्स होता, मिड ऑफला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु गोलंदाजाकडून चूक घडली आहे, नाहीतर तिसरा गडी देखील बाद झाला असता। एक धाव आली आहे। रहमानिया स्पोर्ट्स के कैप्टन, आपको मैच रेफरी अजीम हमदुल्ले सर से मिलना है। रहमानिया स्पोर्ट्स के कैप्टन, पंचांकडून गार्ड घेत असताना फलंदाज मनोज, जबाबदारीनं खेळ करावा लागणार आहे। जबाबदारी खरं तर काय असतं ते 40+ खेळाडू चांगल्या प्रकारे सांगू शकतील। कुटुंबाची जबाबदारी सांभाळून ते क्रिकेट खेळत असतात आणि आता संघाची जबाबदारी ते फलंदाजांना त्यांच्या खांद्यांवर घ्यायची आहे। परंतु हा बेजबाबदार फटका, नशीबवान ठरलेत फलंदाज। शॉर्ट कव्हरमध्ये कुठलाही फिल्डर नव्हता, फिल्डरने प्रयत्न केला मात्र चेंडूने हुलकावणी दिली आहे आणि फिल्डर बॉलपर्यंत खरं तर पोहोचलेत नव्हते। 2 धावा तिथे घेण्याची संधी मिळाली आहे आणि याचबरोबर हे पहिलं सक्सेसफुल षटक समाप्त झालं आहे रजनीश यांचं। संघाची धावसंख्या 2-5। बहुत ही बढ़िया ओवर रहा यहाँ पर। रजनीश का सिर्फ 5 रन खर्च किए और 2 विकेटें हासिल की उन्होंने। जो टारगेट है इस वक्त वो 40 रनों का टारगेट, लेकिन पहले ओवर में हम देख रहे हैं कि उतने रन नहीं जोड़ पाए बल्लेबाज। 40+ सर्व खेळाडूंना विनंती असेल, आपण जास्त वेळ खर्च करू नका, फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे। जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाचे कर्णधार। ये देखिए राहुल गुप्ता जी को दिखाया जा रहा है शिवास स्पोर्ट्स के और शंकर जूस सेंटर के, और ये अल्ताफ बाली साहेब, त्यांच्या समवेत आमचे सहकारी समालोचक हरिजी पंडे आणि मौजम मकबा यांना देखील आपण पाहू शकाल। उर्वरित 3 षटकांमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे। आवश्यक धावगती आता वाढताना दिसते, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आलेल्या आहेत। वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे जॉली स्पोर्ट्स कामतगर टीमचे कॅप्टन। 20 मिनिटांमध्ये आपण 4 षटकं कंप्लीट करायची आहेत। 18 चेंडू आणि 35 धावा। नवीन षटकाला सुरुवात करतील गोलंदाज विलास बाळू। जी बिल्कुल, यहाँ पर समय के मामले में सहयोग करना है, क्योंकि 40+ में अब 20 मिनट का वक्त दिया गया एक इनिंग के लिए, जबकि ग्रामीण में हमने 25 मिनट का और सिटी में 30 मिनट का वक्त दिया है। सभी टीमें जो 40+ की है, ग्रामीण की हो या फिर चाहे सिटी की हो, सभी को समय के मामले में सहयोग करना होगा। गेंदबाजी के लिए एक बार फिर से वहाँ पर विलास को इस वक्त बुलाया गया है। आता नॉन पॉवर प्ले फेज आहे, खूप जास्त बाउन्स होतो हा बॉल। खरं तर गोलंदाजाला देखील एवढी अपेक्षा नव्हती, वाईट घोषित केलाय पंचांनी। 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा। जी बिल्कुल, यहाँ पर जिस तरह से गेंद रही थी विलास बालू की, पहली गेंद जहाँ पर अतिरिक्त उछाल मिला था उस गेंद को और वाइड करार दिया गया। वाइड गेंद के साथ अपने ओवर की शुरुआत की है गेंदबाज ने। 1 रन की मदद से स्कोर अब 6 पर। हा बॉल देखील स्वेअर आहे, यावेळेस डाव्या यष्टीच्या बाहेर आणखी एक वाईट बॉल। खरं तर प्रेशर फलंदाजांवर आहे, परंतु अशा प्रकारची गोलंदाजी जर होत राहिली तर मात्र ते प्रेशर कमी व्हायला जास्त वेळ लागणार नाही। 2 धावा बोनस रूपानं बहाल केल्या जात आहेत। धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली, अजूनही 33 धावांची आवश्यकता। यावेळेस ऑन द राईज ड्राईव्ह केलाय, हा बॉल ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनला, फिल्डर दुरून आलाय बॉलवर, पण चांगली फिल्डिंग पाहायला मिळते। 1च धाव मिळाली। जी बिल्कुल, बहुत बढ़िया फील्डिंग और अच्छा स्ट्रोक वहाँ पर लगाया था बल्लेबाज मनीष ने। अलॉन्ग द कारपेट इस गेंद को खेल दिया था, जहाँ पर स्ट्राइक को रोटेट किया है, लेकिन अभी भी यहाँ से जो रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए 32 रन और चाहिए। 40+ चे सामने देखील बऱ्याचदा चुरशीचे होताना आपण पाहिलेत।
चांगली चढाओढ असते खऱ्या अर्थानं 40+ क्रिकेटमध्ये. स्वतःच्या गावासाठी खेळत असताना निश्चितच 100% कमिटमेंट देण्याचा प्रयत्न असतो खेळाडूंचा. चांगला स्ट्रोक दुरून खेळला आहे आणि लॉंग ऑफला तिथे बीट केलं जातं आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. पाहायचे चौकार आहे की षटकार. डाऊन द ग्राउंड एक मोठा फटका. आणि हा चौकार. टीव्ही पंचांची मदत घेण्यात आली होती. पहिल्या टप्प्यावर बॉल निघून गेला आहे 4 धावांसाठी. जी बिल्कुल 4 रन इस गेंद के ऊपर और इस चौके की मदद से स्कोर अब 12 रनों पर जा पहुंचा है. अब यहाँ से जो रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए 16 गेंदें और 28 रनों की और ज़रूरत है. फलंदाज मनोज यांच्या बॅटमधून हा चौकार आला आहे आणि या इनिंग्समधील हा पहिला चौकार आहे. कामतगर संघाच्या इनिंग्समध्ये 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि 1 षटकार. तर येथे पलटवार करायला फलंदाजांनी सुरुवात केलेली आहे. गोलंदाजावर थोडंसं आता प्रेशर येतं आहे. लेटकट करायचा होता. प्रयत्न छान होता. फील्ड प्लेसमेंट पाहता आणि जसा चेंडू होता ते पाहता लेटकट फटका तिथे योग्य देखील होता, परंतु कनेक्शन झालंच नाही. जी बिल्कुल वहाँ पर बल्लेबाज ने लेट कट करने की कोशिश की लेकिन बहुत ज़्यादा लेट हो गए थे. वही कारण कि इस बार डॉट गेंद खेल बैठे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि पुन्हा तोच परिणाम. डॉट बॉल. जी बिल्कुल यहाँ पर फिर से मानो पिछली गेंद का रिप्ले दिखाया वहाँ गेंदबाज और बल्लेबाज ने. लगातार हम देख रहे कि 2 गेंदों पर उसी तरह का स्ट्रोक खेलने की कोशिश की है बल्लेबाज मनोज ने. 14 गेंदें और 28 रन अब यहाँ से चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. एक बार फिर से विलास. यावेळेस अखेर लेटकटचा वापर केला आहे. फिल्डरने डाईव्ह लगावून चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. फिल्डरला हुलकावणी देऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अब जाके सही वहाँ पर कनेक्ट हुआ. इससे पहले 2 बार कोशिश की थी बल्लेबाज ने लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया. इस बार बहुत बढ़िया तरीके से लेट कट किया और सही रिजल्ट मिलता हुआ. 4 रन इस गेंद के ऊपर. चौके की मदद से स्कोर अब 16 रनों पर जा पहुँचा है. लवकर चेंडूला पिक करणं फार गरजेचं होतं बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये. मात्र फिल्डरने लेट रिअलाईज केलं की त्यांच्याकडे बॉल येतोय आणि उशीर झाला होता. स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न झाला परंतु बॉल फिल्डरला बीट करून निघून गेला आहे डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषा पलीकडे. महत्त्वाचा हा चौकार येतोय. मनोज यांच्या बॅटमधून निघालेला दुसरा चौकार. धावसंख्या 2 बाद 16. 13 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता. एक रंगतदार लढत. पुढचा बॉल. पुन्हा एकदा लेट कट. वाव व्हॉट अ शॉट. परंतु आता डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तंत्रशुद्ध क्रिकेट खऱ्या अर्थानं 40+ आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 धावा या बॉलवर पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि याचबरोबर दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. कालिका माता खारबाव संघाची धावसंख्या 2 बाद 18. 12 गेंदें और अब यहाँ से 22 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. जबकि पहली 12 गेंदों में 18 रन बने हैं. पहले ओवर में 5 और इस ओवर में 11 रन आए हैं. 13 रन आए इस ओवर में. मनोज इस वक्त बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. 2 बाउंड्री लगाकर कुल मिलाकर इस वक्त 12 रनों पर बल्लेबाजी कर. ज़्यादातर जो स्ट्रोक वो खेल रहे हैं ऑफ साइड में ज़्यादा खेलना पसंद कर रहे हैं जिसमें उनको कामयाबी मिल रही है और कई बार डॉट गेंदे भी खेल बैठ रहे हैं. दोलायमान स्थितीत असलेला हा सामना आहे 40+ मधून. 12 चेंडू आणि 22 धावाचं समीकरण. सामना कुठल्या बाजूने जाईल हे सांगता येणार नाही पण एक चांगली पार्टनरशिप जरूर इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. विशेषतः मनोज ज्या पद्धतीनं बॅटिंग करतायत अशा पल्लवित केलेल्या आहेत. 1 डाऊन खेळण्यासाठी आलेले आहेत. 2 डॉट चेंडू खेळलेत परंतु 2 वेळा दुहेरी धावा आणि 2 चौकार म्हणजेच 12 धावांचं योगदान देऊन ते खेळतायत. मनीष यांची चांगली साथ त्यांना मिळते. 3 चेंडूमध्ये 4 धावांचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. सलामीवीरांनी निराश केलं. दोन्ही सलामीचे फलंदाज शून्यावर बाद झाले. महेंद्र पाटील आणि उमेश कारभारी. इसके बाद जो होने वाला मुकाबला है रईस बिल्डर्स और रहमानिया स्पोर्ट्स के बीच में मुकाबला रहेगा जहाँ पर रहमानिया स्पोर्ट्स ने टॉस जीता और पहले बल्लेबाजी का फैसला लिया. लेकिन उसके बाद जो मैच रहेगा वो एक बहुत बड़ा मैच रहेगा जहाँ पर वडोली बी और विलास स्पोर्ट्स रानाल के बीच में वो मुकाबला रहेगा.
ग्रामीण का वो मुकाबला रहेगा, लेकिन एक बेहतरीन मुकाबला जिस तरह से दोनों टीमों ने सुबह के सत्र में अपना मुकाबला जीता है, विलास स्पोर्ट्स राहनाल और वडोली बी के बीच में मुकाबला बिग बॅटल असणार आहे यात ती मात्र शंका नाही आहे. राणाल संघानं खूप चांगलं कमबॅक करत असताना सकाळच्या सत्रामध्ये सामना जिंकला. पॉवर शेलार संघाला त्यांनी पराभूत केलं. पॉवर शेलार संघानं त्या मॅचमध्ये धमाकेदार सुरुवात केली होती, विशेषतः सचिन भोईरनं, पण त्यानंतर पूर्णपणे त्या सामन्यामध्ये वर्चस्व राणाल संघाचं पाहायला मिळालं. गीतेश माळीनं 8 बॉल्समध्ये 36 धावांची खेळी साकारली होती. जाऊया पुन्हा एकदा या चालू असलेल्या मॅचकडे. 40+ हा एक मोठा सामना आपल्यासमोर रंगतोय. खारबाव विरुद्ध कामतगर. गोलंदाजीमध्ये बदल. सचिन पाटील इज इन टू द अटॅक. 12 चेंडू आणि 22 धावा हे समीकरण. वेळ जास्त खर्च केला जातोय. प्लीज आमच्या सर्व 40+ खेळाडूंना विनंती आम्ही करतोय की आपण जास्त वेळ खर्च करू नका. सचिन तीसरा ओवर लेकर आते हुए, जबकि सामना करेंगे बल्लेबाज मनीष. 12 गेंदे और 22 रन. विलास बालू अभी भी वही पोजीशन पर फील्डिंग कर रहे, जिस तरह से जब वो चैलेंज के लिए खेला करते थे, लॉन्ग ऑन पर फील्डिंग किया करते थे. 40+ में भी हम देख रहे कि अभी भी वो लॉन्ग ऑन पर ही फील्डिंग कर रहे. देखिए, समय के मामले में सहयोग करना, ये चीज़ हम बार बार आप लोगों को कह रहे हैं. उसी बीच वहाँ पर सचिन की ये गेंद वाइड गेंद के साथ अपने ओवर की शुरुआत की है. जिस तरह से विलास बालू ने अपने ओवर की शुरुआत वाइड गेंद के साथ की थी, यहाँ पर सचिन ने भी वाइड गेंद के साथ अपने ओवर की शुरुआत की है. 1 फॉर दी ओवर का इशारा आता हुआ इस वक्त अंपायर रमीज रईस द्वारा. विलास यांचा जो बॉल होता तो खरं तर अचानकपणे उसळलेला बॉल होता. खूप जास्त बाउन्स त्यांना मिळाला होता. या ठिकाणी जाणून बुजून जास्त आपटीत दिली होती त्या बॉलला. बाउन्सर कुठेतरी वाया गेलाय असं म्हणावं लागेल. फलंदाज बाद. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात हा मोठा धक्का लागतोय खारबाव संघाला. जेव्हा प्रयत्न होतो तेव्हा मात्र कुठेतरी फलंदाजावर टांगती तलवार ही असतेच. फटक्यावर नियंत्रण मिळवणं फार कठीण असतं. हलकीशी कट लागली होती बॅटची आणि विकेट किपरनं कुठली चूक केली नाही. अकरा चेंडू शिल्लक आहेत. 21 धावांची अजूनही आवश्यकता कालिका माता खारबाव संघाला हा सामना जिंकण्यासाठी. किशोर चांगले स्ट्रोक प्लेयर आहेत. बॅकफुटला जाऊन कट केला आहे. अगदी गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय. ब्युटिफुल शॉट आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. और बाउंड्री लूटी. पहली गेंद पर अपने इरादों को जाहिर किया बल्लेबाज ने. And he played that one with full of confidence, with ease and authority. पॉईंट आणि कव्हरला फिल्डर होते. सर्कलमध्ये दोघांच्या मधून बॉल काढलाय 4 धावांसाठी. धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचले. आता 17 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू शिल्लक. हा बॉल आधी खेळायचा विचार होता, नंतर पाहिलं की फार दूर आहे, सोडून दिला. वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. थोडंसं प्रेशर लगेच गोलंदाजावर पाहायला मिळत आहे.
जी बिल्कुल, कहीं ना कहीं अब यहाँ पर गेंदबाज के ऊपर थोड़ा प्रेशर आया, जिस तरह से यहाँ पर सचिन अब गेंदबाजी करे। ओवर की शुरुआत जो की थी वो भी वाइड गेंद के साथ की, उसके बाद एक विकेट हासिल ज़रूर किया, लेकिन इसके बाद बाउंड्री और फिर से वाइड गेंद। फार जास्त चर्चा देखील मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. मिड ऑफचे जे खेळाडू आहेत ते गोलंदाजाकडे आलेत, त्यांनी काहीतरी कानमंत्र दिला आहे सचिन पाटील यांना. समीकरण थोडंसं सोपं वाटायला लागले. 10 बॉल्स आहेत आणि आता 16 धावा बनवायच्या आहेत. जसा चौकार गेला त्यानंतर आपण फील्ड प्लेसमेंटमध्ये थोडासा बदल पाहिला आहे. यावेळेस वरची कडा लागली आहे. फील्ड डाऊन द बॉल अँड अँड ओ हो असं वाटतं की झेल स्वीकारलाय, परंतु नाही, चूक घडली आहे. कॅच ड्रॉप. जी बिल्कुल, कुछ वक्त के लिए तो ऐसा लगा कि उस खिलाड़ी ने कैच को पकड़ ही लिया, लेकिन यहाँ पर अब जीवनदान मिला है बल्लेबाज किशोर को. बड़े हिट की तरफ गए थे वहाँ पर किशोर, लेकिन बल्ले का भारी सिरा लगा और एक छोटी सी गलती होती हुई जिस तरह से यहाँ पर किशोर बल्लेबाजी कर रहे हैं, इनका ये कैच छूटना कहीं ना कहीं ये अच्छे संकेत नहीं है. सामन्याचा कदाचित हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. रवी पाटील त्या ठिकाणी फिल्डर. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सचिन पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवा टप्प्याचा बॉल लॉफ्ट करायचा होता. यावेळेस एक्स्ट्रक्शन पहा किती छान पाहायला मिळतंय. फलंदाज बीट झालेत. डॉट चेंडूची सांगता होते. हा सामना कुठे जाईल ना ते खरं तर सांगताच येणार नाही आहे. एक बॉल नंतर आपल्याला असं वाटतं की फलंदाजांचं थोडंसं वर्चस्व आहे. लगेच गोलंदाज कमबॅक करतायत, म्हणजे वार पलटवार सुरू आहेत मैदानामध्ये. 25 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात कालिका माता खारबाव. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जी बिल्कुल सही कहा आपने, लेकिन ये देखना हो कि लास्ट हंसी कौन सी टीम हंसती है. तेच फार फलंदाज बाद. मनोज बाद होऊन तंबूत परत आहेत. 12 धावांचं योगदान त्यांनी दिलं. फार जास्त ऑफस्टिककडे जाऊन फाईन लेगकडे खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र वेग चांगला होता आणि इष्ट्यांचा वेध घेणारा बॉल होता सचिन पाटील यांचा. चौथा धक्का लागलाय. धावसंख्या 25 असताना 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 धावांची अजून आवश्यकता कालिका माता खारबाव संघाला. खूप चांगली ठसन चेंडू आणि बॅटमध्ये पाहायला मिळते. खारबाव विपक्ष कामतघर. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावर आलेले आहेत संजय. किशोर पाटील आणि संजय पाटील ही जोडी आता खेळपट्टीवर आहे खारबाव टीमकडून. हे षटक थोडंसं लांबलंय कारण 2 वाईट चेंडू देखील टाकलेले आहेत, पण 2 फलंदाजांना बाद देखील केलं आहे सचिन यांनी. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. सुरेख फटका. यावेळेस थोडासा पुढे येत असताना लॉंग ऑफला तिथे मिस जजमेंट झालंय आणि चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. महत्वाचा चौकार. बदन पे सितारे लपेटे हुए. आगे निकलकर इस गेंद को खेला था, लेकिन लॉन्ग ऑफ पे जो खिलाड़ी थे वो जज नहीं कर पाए गेंद को. 4 रनों की मदद से स्कोर अब 29 पर. अब यहाँ से जो रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए 6 गेंदें और 11 रन. ये देखिए फुल टॉस की ये गेंद 24 कैरेट. फॉर्टी प्लसमध्ये देखील बाली ट्रॉफीमध्ये जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असणार आहे. याची नोंद सर्व संघांनी घ्यायची आहे. देखिए तुरंत ही फील्डिंग लगानी है, अब खेल को शुरू करना है. 6 गेंदें और 11 रन अब यहाँ से चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. देखिए सभी फॉर्मेट में यहाँ पर अब सुपर ओवर रखे गए. सिटी क्रिकेट में, ग्रामीण क्रिकेट में, 40 प्लस में, और जब ओपन के मुकाबले शुरू हो जाएंगे उसमें भी सुपर ओवर, क्योंकि टूर्नामेंट ही सुपर से ऊपर है
और ये चीज़ तो मैं हर बार कहता हूँ कि जब भी बाली ट्रॉफी आती है दर्शकों के लिए, क्रिकेटर के लिए हर दिन ईद और रात दिवाली हो जाती है. वेळ जास्त खर्च करतायत 40+ खेळाडू. पुन्हा एकदा मी विनंती करतोय की प्लीज आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. शेवटचं षटक निर्णायक षटक असणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत दिलीप यांच्या खांद्यांवर फार मोठी जबाबदारी. 2 फलंदाज जे खेळपट्टीवर आहेत, दोघांनी एक चौकार ठोकलाय. किशोर यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. संजय यांनी देखील एक चांगला फटका खेळला. पुढे सरसावत किशोर यांच्याकडे स्ट्राईक आहे. षटकातील पहिला बॉल. ओ हो बॉल हवेत आणि बॉल चाललाय लॉंग ऑनच्या वरून सीमा पार. षटकार. तो किशोर के बल्ले से आता हुआ जोशी हाफ वाली गेंद रही थी और लॉन्ग ऑन के ऊपर से फेंक दिया इस गेंद को 6 रनों के लिए. गजब का स्ट्रोक. देखिए किशोर का क्या छूटा था. तभी हमने कह दिया था कि किशोर जिस तरह से बल्लेबाजी कर रहे तो ये भारी पड़ सकता है. त्याचा आता भुर्दंड भोगावा लागतोय जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाला. म्हणून तर क्रिकेटमध्ये म्हटलं गेलंय की कॅचेस विन द मॅचेस. झेल ड्रॉप झाल्यानंतर बऱ्याचदा आपण पाहिलेलं आहे की त्या फलंदाजानं गोलंदाजांना अक्षरशः तुडवलेलं आहे. 5 चेंडू आणि 5 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. छोटंसं बॉलिंग रनअप आहे. गोलंदाज दिलीप यांचं कमबॅक करावं लागणार आहे. पहिला बॉल अगदी ओव्हरपिच होता. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. एक देखणा षटकार पाहायला मिळाला. पंच वान करतायत त्या ठिकाणी वेळेच्या बाबतीत जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाला. पुन्हा एकदा तगडा प्रहार केला. यावेळेस उंची फार जास्त दिसते आणि लांबी देखील आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. हा देखील षटकार. सामना समाप्त होतोय. खारबाव संघ विजयी. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, फायर है मैं. पाटील कॉम्बॉक्स 40+ची पहिली लढत आत्ताच झाली आहे आणि जबरदस्त विजय नोंदवला आहे. तो म्हणजे कालिका माता खारबाव या संघाने. आणि किशोर पाटीलने काय वादळी खेळी दाखवली आहे. तर बक्षीस वितरणसाठी आपण आता इथे मी रेश्मासोबत उभा आहे. सर्व जे स्पॉन्सर आहेत त्यांना आधी आपण थँक्स सांगूया. 70-70 स्पोर्ट्स, 70-70 ड्रेसेस, 70-70 क्रिकेट बॅट्स अँड 70-70 लाईव्ह स्ट्रीमिंग. तारीफ सय्यद आपला विशेष आभार. रोकड़ा रास्ता मांगीलाल जी पालीवाल. आपके पास अगर रोकड़ा है तो रास्ता दिखाएंगे मांगीलाल पालीवाल और आपके निवेश को आगे ले जाएंगे. स्मार्ट एंटरप्राइजेस थैंक यू. ए भारत गैस टॉस बॉक्स असफर बोलिंस्कर और माजी महापौर जावेद दलवी साहब का शुक्रिया टॉस बॉक्स स्पॉन्सर करने के लिए. जुनेद पटेल साहब, मक्की पटेल साहब फर्स्ट प्राइज स्पॉन्सर, थैंक यू सो मच. नाफिला टूर्स एंड ट्रैवल्स, कश्मीर से कन्याकुमारी तक कहीं भी जाना हो सीधा आइए साहिबा मोमिन के पास और अपने टूर को प्लान कीजिए. आरके फ्रीड, एमजे स्पोर्ट्स, आरके का बल्ला कर रहा है हल्ला. रजी कुवारी और गैसुद्दीन शेख थैंक यू. शिवशंकर जूस एंड आइसक्रीम, जूसेस अलग अलग फ्लेवर्स के और आइसक्रीम में भी वैनिला, बटर स्कॉच, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, 56 भोग अलग अलग फ्लेवर के आइसक्रीम शिवशंकर जूस एंड आइसक्रीम में आपको मिलेंगे. अब्दुल रहमान जयरूमी हमारे मैजिक बॉक्स स्पॉन्सर, इनका शुक्रिया. एसके स्पोर्ट्स महापोली शादाब कोटकर जिन्होंने मैन ऑफ द मैच के लिए
कैप स्पॉन्सर किया उनका शुक्रिया। फुल टॉस इनका हम बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहेंगे। अली असगर भाई, धनेश स्पोर्ट्स कुक से पांडुरंग धर्मा पाटिल हमारे कमेंट्री बॉक्स के स्पॉन्सर। राइजिंग स्टार इंग्लिश स्कूल, अपने बच्चों को राइजिंग स्टार में दाखिला दिलाइए और उनको राइज होता हुआ देखिए। ग्रामीण के सेकंड प्राइज के हमारे स्पॉन्सर विवेक पाटिल, सुजीत पाटिल खांडवड़। ग्रामीण थर्ड प्राइज स्पॉन्सर रुपेश यादव डोहड़े। ग्रामीण फोर्थ प्राइज स्पॉन्सर अज्जू पटेल अर्जोली। 40+ बेस्ट बैटर वॉशिंग मशीन स्पॉन्सर्ड बाय सूरज थोरात। हमारे डगआउट के स्पॉन्सर है महापोली के सम्माननीय इरफान बुरे साहब। हमारे एक और डगआउट के स्पॉन्सर है मेरे काबिल दोस्त फरहान भाई पटेल। स्पेशल थैंक्स सतीश चौधरी लायन ऑफ टेमगर और उनके भाई विजय चौधरी और जिला परिषद सदस्य अरुण भोईर, आपका बहुत बहुत शुक्रिया। हम धन्यवाद कहना चाहते हैं डी सकारिया लाहौटी कंपाउंड। देखिए घर में कोई भी फंक्शन हो, मैरिज हो या एनिवर्सरी हो या बर्थडे पार्टीज हो, कपड़े सिलाने हैं तो अब भी जाइए डी सकारिया लाहौटी कंपाउंड, सूट शेरवानी एंड कुर्ता। एक्रिलिक आर्ट 2 के पल्लन भाई, आपका भी तहे दिल से शुक्रिया। बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क, दयानंद सोरगे, मिस्टर वीरेंद्र सोरगे एंड मिस्टर विराट सोरगे, आपका भी तहे दिल से शुक्रिया। रूपल निमेश कुमार शाह, आपका भी शुक्रिया। गौरी फॉर्म सेंटर के महबूब गौरी जी, आपका भी शुक्रिया। कपिल पाटिल फाउंडेशन, तहे दिल से शुक्रिया। O2 लाइव ड्रिंकिंग वाटर, शाहिद पापा एंड फयाज अंसारी, आपका भी तहे दिल से शुक्रिया। A1 चिकन सेंटर, थैंक यू सो मच टू यू ऑल्सो। एडवाइस फ्यूचर सोल्यूशन, ओवरसीज जाके एजुकेशन लेना है या रिक्रूटमेंट करना है, अभी एडवाइस फ्यूचर सोल्यूशन को कांटेक्ट कीजिए। ताबिर जैरूमी। उसी के साथ साथ शुक्रिया कहना चाहती हूँ रॉयल मोटर्स, इरफान हदीस अंसारी, रोलेक्स मेडिकेयर, रियल स्टील ट्रेडर्स, पाइनियर स्पोर्ट्स, SS टूर्स एंड ट्रैवल्स, सभी का तहे दिल से शुक्रिया। उसी के साथ साथ थर्ड प्राइज भिवंडी सिटी हमीदुज्जमा अंसारी, आपका भी तहे दिल से शुक्रिया। तो आइए अब हमारे गेस्ट को मैं इनवाइट करना चाहूँगा। जनाब मोहम्मद साजिद हमारे साथ जुड़ जाएं। फयाज भाई अंसारी, आदिल अंसारी, शकील अंसारी, शाहिद खान, मौज़म मकबा और अलकमा हनी, आप तमाम हजरात से गुजारिश है कि यहाँ प्रेजेंटेशन बॉक्स में इनामात तकसीम करने के लिए आपको तशरीफ़ लाना है। शुक्रिया। ये हमारे तमाम मोअज़्ज़ीज़ मेहमान आ चुके हैं। वेलकम टू ऑल ऑफ यू, गुड इवनिंग। प्रदीप पाटील जी, पप्पू सेठ आइए, 40+ संघटनेचे अध्यक्ष आहेत। या साहेब पप्पू शेठ। तो पहिला अवॉर्ड आहे कॅच ऑफ द मॅच अवॉर्ड, आणि कॅच ऑफ द मॅच अवॉर्ड साठी महबूब गोरी, गोरी फॉर्म सेंटर यांनी एक पिलो स्पॉन्सर केला आहे। रेश्माकडून जाणून घेऊया हु इज कॅच ऑफ द मॅच। Catch of the match goes to Shailesh from Jolly Sports Kamatgarh. शैलेश, आपलं अभिनंदन। सन्मान्य पप्पू शेठ यांच्या शुभ हस्ते हे पिलो आम्ही तुम्हाला गिफ्ट देत आहोत। 40+ असून जबरदस्त जेल आपण टिपला, धन्यवाद। आता जाणून घेऊया कोण आहे सामनावीर। Man of the match goes to ज्यांनी 17 नॉट आउट रन्स बनवले आणि एक विकेट सुद्धा घेतला, कालिका माता खारभाऊ संघाचे मिस्टर किशोर। जोरदार टाळी स्वागत करूया किशोर यांचं। किशोर पाटील, केपी, अभिनंदन। केपी आपलं एक जबरदस्त खेळाडू आहेत। आणि सर्वप्रथम प्रदीप शेठ, पप्पू शेठ यांच्याकडून डी साकरियाची ही बॅग आम्ही तुम्हाला देत आहोत। तदनंतर शिवशंकर ज्यूस अँड आईस्क्रीम, इथून द्यायचं आहे। शिवशंकर ज्यूस अँड आईस्क्रीमचा गिफ्ट टॅम्पर आता तुम्हाला देत आहोत फयाजबाई यांच्या शुभ हस्ते। पुढे या। थँक्यू सो मच राहुल गुप्ता जी। आता A1 अँकर राजेंद्र रघुनाथ पाटील लाखिवली यांनी पुरस्कृत केलेलं हे गिफ्ट टॅम्पर।
तदनंतर आपण मोहम्मद साजिद यांच्या शुभ हस्ते पायनियर स्पोर्ट्सनी पुरस्कृत केलेलं हे गिफ्ट हॅम्पर, आपले डॅशिंग खेळाडू शाहिद खान यांच्याकडून तुम्हाला SK स्पोर्ट्स महापोली यांनी पुरस्कृत केलेली ही सुंदर टोपी, तदनंतर आपण डॉक्टर तौसिफ शेख महापोली यांनी पुरस्कृत केलेलं गिफ्ट हॅम्पर, जिल्हा परिषद सदस्य अरुण भोईर आणि ताबीर जयरुमी यांनी पुरस्कृत केलेलं हे फ्रूट बास्केट अलकामा हनी साहेब तुम्हाला देत आहेत. आणि सर्वात शेवटी आमचे मित्र महापोलीचे माझे जवळचे मित्र मोझम मकबा यांच्या शुभ हस्ते ॲक्रेलिक आर्ट 2चे अतिक पल्लन यांनी पुरस्कृत केलेली ही ॲक्रेलिकची ट्रॉफी. सभी गेस्ट से गुजारिश है कि अब आप मंच पर तशरीफ लाएं. केपिया काय शेवटचे शानदार 2 लाजवाब सिक्सर मारले तुम्ही, म्हणजे दमन